सांग नाव. आदर्श अरे सांग ना नाव पूर्ण. हसतो. आदर्श प्रदीप कसबे, हां. राहणार ब्रह्मपूर, पोस्ट पाडसिंगी, तालुका गेरा, जिल्हा बीड. बीड. कितवीला आहे? 5वीला. 5वीला आहे का? इथं कुठं आला शाळेमध्ये आता? शाळेत कुठं आला? कोण्या गावाला आला? हां. त्रिलोक. कोण कोण सांगताय? हां सांग. कोण सांगताय? बंद नको नको. ए सांग नको सांग नको. हां नको. हां हां सांग. ए थांबा थांबा. हां सांग. त्रिलोक सांगतो का तू? सांगतो. हां सांग. हां त्रिलोक जैन विद्यालय पाथर्डी. काय काय काय? त्रिलोक जैन विद्यालय पाथर्डी. पातर्डी. बरं बरं. हे पातर्डी. आणि आपल्या हॉस्टेलचं नाव काय? आदर्श वसतिगृह. बघ हॉस्टेलचं नाव काय? आदर्श वसतिगृह. हा आदर्श मुलांची वसतिगृह. आणि तुझं नाव काय? आदर्श. तुझं बी नाव आदर्शचे आहे का नाही? तर मित्रांनो हे आपल्या इकडं पाथर्डी वसतिगृह. अरे पळाचा का म्हणून असे? ए पळाचा का म्हणून? सांग ना काहीतरी. तर हा इकडे इकडे इथे ना इथे ना इथे ना. हा माझ्या भावाचा मुलगा आहे आदर्श प्रदीप कसबे. हे माझे बंधू आहेत प्रदीप आणि माझी भाऊजाई म्हणजे आदर्शची आई आहे. आई आदर्शची आई आणि वडील आहेत हे प्रदीप बळीराम कसबे आणि आई. आणि मी ह्याचा अंकल आहे संतोष बळीराम कसबे. हे माझा पुतण्या आहे. आणि आम्ही काय केलेलं आहे, आम्ही बीड जिल्ह्यातले आहोत. बीड जिल्हा गेवराई तालुका. तिथले बऱ्हाणपूरचे आहोत. राहणार बऱ्हाणपूर, पोस्ट पाडसिंगी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. ह्याला आता पाथर्डीला आपण त्रिलोक विद्यालय आहे जैन विद्यालय, तिथं आपण ह्याला हॉस्टेलला टाकलं आहे. आदर्श हॉस्टेल आहे इथं. त्या हॉस्टेलला आपण ह्याला याचं ॲडमिशन केलं आहे. 5वीला आहे हा. आज ह्याचा पहिला दिवस आहे. आम्ही याला सोडवायला आलो, त्याचे आई वडील आणि मी आणि आमचे बंधू आहेत इकडे. गोविंद थोरात आई वडील आणि मी चुलता. आणि हे आदर्श आमचा. आणि हे त्याचे आता सर्व मित्र आहेत. हे सगळे हॉस्टेलचे मुलं आहेत. ते अरे बाय करा ना. मी एक स्टार आहे. माझ्यावाला अकाउंट आहे संतोष कसबे नावाने. तुम्ही सगळेजण जेव्हा जेव्हा गावाकडे जाताल ना तर संतोष कसबे नावाने म्हणजे यूट्यूब आणि हे आहे माझ्यावाला इंस्टाग्राम आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. की हॉस्टेलला आम्ही टाकलेलं आहे. हॉस्टेलला टाकलेलं व्यवस्थित केलं की काय गलत आहे तर नक्की सांगा. आदर्श आता 10वी 12वीपर्यंत इथंच थांबणार आहे हॉस्टेलला. बोल ना थांबणार का नाही? काय काय इच्छा काय तुझी पुढं होण्याची? बोल ना. घाबरायला लागला काय? वाटण येताना पॉपटावून बोलत होता. आता बोलायला जरा घाबरायला लागला आता व्हिडिओमध्ये. अजून थोड्या वेळाने किती घाबरतो माहीत नाही. 2-3 दिवसांनी परत मी याला काही कागदपत्र राहिलेलं आहेत ते देण्यासाठी येईल तेव्हा कळेलच नेमकं काय आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चलो बाय. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. बाय करा रे. लाज आता काय? बाय कर. बाय.